वसंत हृदय चैत्र या 5व्या धड्याचा आता आपण उत्तरार्ध बघणार आहोत. शेवट आलाय धड्याचा. या धड्यामध्ये आपण चैत्र महिन्यामध्ये ज्या झाडांना बहर येत असतो त्या बहराविषयीची माहिती बघितलेली आहे. दुर्गा भागवत यांनी या महिन्याला मधुमास असं म्हटलेलं आहे. मधुमास म्हणजेच काय, अत्यंत सुंदर असा मास की ज्याच्यातून आपल्याला गोड गोड अशी फळं मिळत असतात, फुलं मिळत असतात. ह्यापूर्वी आपण अनेक झाडांचा अभ्यास केलेला आहे. वड, पिंपळ, बरोबर आहे. आता आपण बघणार आहोत तर फणस आणि आंबा आणि कडुलिंब या झाडांचा आपण अभ्यास करणार आहोत की ह्या झाडांना बहर कशा प्रकारे येतो, कशा प्रकारे त्यांच्यामध्ये विविध प्रकारचे बदल होत असतात. पान क्रमांक 12 वरचा शेवटचा जो पॅरेग्राफ आहे तिथून आपण सुरुवात करत आहोत. चला, शेवटचा पॅरेग्राफ. चैत्रातल्या पर्णशोभेचे आणि फळशोभेचे वर्णन आंब्या फणसाशिवाय पूर्ण होणार नाही. बघा, आपण इतर अनेक झाडांची किती पण वर्णन केली तरी पण जर आपण आंबा आणि फणसाचं वर्णन केलं नाही तर निसर्गाच्या पर्णसृष्टीचं वर्णन केल्यासारखं वाटणार नाही. खरं म्हणजे ते राजा आहेत झाडांचे, फळांचे ते राजा आहेत आणि त्यांचं जर आपण वर्णन केलं नाही तर त्यांचा एक प्रकारे अपमान केल्यासारखा होईल. आणि म्हणून दुर्गा भागवत म्हणतायत की चैत्र महिन्यामध्ये आंबा आणि फणसाचं वर्णन केल्याशिवाय वर्णन पूर्ण होऊ शकणार नाही. बघूया. वसंताशी पौषा अखेरी पासूनच मोहरून सहकार करणारे हे आंब्याचे झाड. बघा, आंब्याच्या झाडाला आपण म्हणतात की एकदा नव्हे तर दोनदा बहर येत असतो. काही झाडांना आधी येतो बहर आणि काही झाडांना नंतर येतो. मग तो कधी कधी येतो तर बघा काय सांगितलेलं आहे. वसंताशी पौषा अखेरेस म्हणजे वसंतापासून ते पौषा अखेरेपर्यंत हे झाड पूर्णपणे मोहरून गेलेलं असतं. मोहर येणे म्हणजेच काय, त्याला एक प्रकारचा बहर आलेला असतो, फळं लागायला सुरुवात झालेली असते. आंब्याचा मोहर म्हणजे ती त्याची फुलं असतात. बघा, लांब लचक देठांना लागलेले कैऱ्यांचे हिरवे गोळे वाऱ्याबरोबर झोके घेत असताना किंवा पोपट किंवा कावळे त्याला पाडाला लागल्या आहेत की नाही हे पाहण्याकरिता त्यांना चोचींनी प्रहार करतात. बघा, बरेच वेळा बघितलं जातं की कावळे आणि पोपट हे जे काही कैऱ्या लागलेले असतात त्या कैऱ्यांना चोच मारून बघतात. त्याच्यावरून त्यांना अंदाज येतो की हा जो काही आंबा आहे तो पिकायला सुरुवात झाली आहे की नाही. आणि चोच मारल्यावर जर इझिली फुटलं ते मग ते लगेच ते खायला सुरुवात करतात. मग बरेच वेळा काय होतं, त्यांच्या चोचीच्या प्रहारामुळे ती जी काही कैरी असते ती जमिनीवर पडते आणि खराब होते. मग बरेच वेळा त्याचं नुकसानही खूप होत असतं. बघा, तेव्हा मोठी मौज दिसते. गावाबाहेरच्या झाडातून कोकिळांचे कुंजन बहुधा याच झाडावर चालत असते. आता मागच्या लेक्चरला मी याचं एक्सप्लेनेशन दिलेलं होतं की कोकिळ या पक्षाला सुगंधी झाडं खूप आवडतात आणि त्याचं वास्तव्य त्याच झाडांवर जास्ती करून असतं. आणि मग ज्या वेळेस आंब्याच्या झाडाला बहर आलेला असतो, मोहर आलेला असतो, त्यावेळेस त्याला एक वेगळा सुगंध येतो. कोकिळच नव्हे तर सर्प जो आहे तो पण त्या ठिकाणी वास्तव्य करत असतो. बघा पुढे. कैऱ्या जून झालेल्या असतानाच एकीकडे पाने झडत असतात. चला, जून या शब्दाचा अर्थ आहे परिपक्व. जूनचा अर्थ आहे परिपक्व. परिपक्व म्हणजे तयार होणे, बरोबर आहे. एखादं फळ कवळं असतं, कवळ्यानंतर त्याची परिपक्वता होते, ते पूर्णपणे तयार होतं आणि तयार झाल्यानंतर त्याची पिकण्यामुळे जी काही प्रक्रिया चालू होते त्यालाच म्हटलेलं आहे जून. जून म्हणजे त्याची पूर्णपणे वाढ झालेली असते, परिपक्व झालेलं असतं. जून झालेल्या असताना एकीकडे त्याची पानंही झडायला सुरुवात झालेली असते. म्हणजे एका बाजूला मोहर येतो, फळं येतात, ती फळं परिपक्व होतात आणि दुसऱ्या बाजूला झाडाचाच दुसरा एक भाग म्हणजे पानं ती झडायला सुरुवात झालेली असते.
पण झाड वृक्ष असे कधीच दिसत नाही. बघा, तुम्ही जर निरीक्षण केलं असेल तर आंब्याचं झाड तुम्हाला वृक्ष म्हणजे पूर्णपणे सुकलेलं असं कधीच आढळणार नाही. चैत्रात याही झाडाला पालवी घोसाच्या घोस लागतात आणि कैऱ्यांबरोबर तेही झोके घेतात. बघा, वसंत आणि पौष महिन्यामध्ये एका बाजूला आंब्याच्या झाडाला पालवी फुटलेली असते, दुसऱ्या बाजूला चैत्र महिन्यामध्ये पण आंब्याच्या झाडाला पालवी फुटलेली असते. म्हणजे आंब्याला एकूण वर्षातून दोनदा पालवी येते, दोनदा त्याचं उत्पन्न घेतलं जातं. माघातल्या मोहरांच्या झुपक्यांची भरलेले व सुगंधाने दरवळलेले झाड सुंदर की आताचे हे सांगणे खूपच कठीण जाते. म्हणजे लेखिका असं म्हणतायत की झाडाला कुठल्या महिन्यामध्ये मोहर आलाय आणि कुठल्या महिन्यात आलेला मोहर जास्त सुगंधित आहे, आकर्षक आहे, हे सांगणं खरोखरच कठीण आहे. कारण झाड तेच असतं, फक्त कालावधी वेगळा असतो, त्याच्यापासून मिळणारी उपयोगिता वेगळी नसते, तीच असते. त्यामुळे लेखिका म्हणतात मी ह्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची तुलना करू शकत नाही, कारण मिळणाऱ्या निसर्गाकडून जे काही फळ आहे ते दोन्ही वेळेचं खरोखरच स्वादिष्ट असतं. पुढे, आणि फणस, त्याला नजरेत भरण्यासाठी पालवी नसली तरी तेही टवटवीत दिसते आहे आणि त्याची फळे पायापासून डोकीपर्यंत लादली गेलेली नजरेस भरतायत. बघा, जर तुम्ही फणसाचं झाड जवळून बघितलेलं असेल तर या झाडाचं वैशिष्ट्य आहे की झाडाच्या पायापासून ते डोक्यापर्यंत पूर्णपणे त्याला फळं लागलेली असतात, म्हणजे फणस लागलेले असतात. म्हणजे असं नाही की फांदीवरती ते फणस आलाय असं नाही, त्याच्या खोडापासून त्या फणसाला सुरुवात झालेली असते आणि अत्यंत सुंदर दिसतं जेव्हा त्याला फणस पूर्णपणे तयार होतात. जवळजवळ हे जूनच्या सुमारास, जूनच पकडायला पाहिजे, त्या सुमारास ही फणसं बाजारामध्ये येतात, पूर्णपणे परिपक्व झालेली असतात. फणसाला फुले धरत नाहीत पण पौष माघात त्याला हिरवे कोके येतात. बघा, फणस असं हे वृक्ष आहे की ज्याला फुलं येत नाहीत, त्याला डायरेक्ट फळ लागतं, परंतु त्या म्हणता आहेत की पौष आणि माघामध्ये याला काय येतात, कोके. कोके म्हणजे एक प्रकारचा कोंब फुटतो. बघा, फुगीर मिरची सारखे, एखादी मिरची बघा, मिरचीच्या अनेक जाती आहेत, लांबट आणि थोडी फुगीर अशी मिरची असते, त्या मिरचीला जसा आकार असतो त्याप्रमाणे या फणसाला पण काय येतात, कोके येतात. मग एक एक कोका दुभंगतो. बघा, एक एक कोका जो असतो तो काय होतो, दुभंगणे. दुभंगणे म्हणजे त्याचे दोन तुकडे होणे किंवा दोन भागात विभागणे. दुभंगणेचा अर्थ आहे शब्दामध्येच त्याचा अर्थ आहे दु म्हणजे दोन, भंगणे म्हणजे दोन भागात विभागणी होणे. एक कोका जो असतो त्याचं काय होतं, दोन भागामध्ये विभागणी होते. वरचे टरफळ तपकिरी होऊन गळते. वरती एक टरफळ असतं ते काय होतं, सुकतं कालांतराने आणि ते बाहेर पडून जातं. आतला हिरवा फणस गुळगुळीत तुकतुकीत असतो. म्हणजे बघा, जनरली कुठली पण फळं ही फुलांपासून तयार होत असतात, फुलांमधल्या परागकणांपासून त्याची निर्मिती होत असते, पण इकडे एक प्रकारचा जो काही कोंब येतो त्या कोंबाची वाढ होते, तो दुभंगतो आणि दुभंगल्यानंतर आतमधला जो काही फणस असतो तो आतमधून बाहेर येतो. मग काही दिवसांनी त्यावर खसखशी सारखे बारके दाणे दिसू लागतात. फणसाचं निरीक्षण केलं तर बाहेरून कठोर आणि आतून अत्यंत गोड आणि गुळगुळीत अशा प्रकारे या फणसाचं वैशिष्ट्य आहे. तर इकडे फणसाची जी काही निर्मिती होत असते त्या निर्मितीची प्रक्रिया आपल्या पुढे सांगितली आहे की फणस जेव्हा तयार होत असतो तेव्हा त्याच्यावरचे जे काही बारीक बारीक कण असतात ते कशा प्रकारे सुरुवातीला दिसतात, खसखशी सारखे. खसखस हा एक गरम मसाल्याचा पदार्थ आहे जो मसाला बनवण्यामध्ये वापरला जातो, त्याचप्रमाणे गोड पदार्थांमध्येही वापरला जातो. अत्यंत बारीक, रव्यापेक्षाही बारीक असा हा तो पदार्थ. पुढे बघा, हे दाणे वाढून पांढऱ्या किडीसारखे तंतू बनतात. जे काही बारीक बारीक दाणे दिसतात खसखशी सारखे ते पुढे जाऊन वाढतात आणि त्याचे तंतू म्हणजे बारीक अशी तार होते त्याची.
त्याच्या खालून काटे वाढतात आणि ते तंतू गळले की संपूर्ण अवयवांनी युक्त पण आकाराने मुसंब्या एवढा फणस तयार होतो। ते तंतू गळून पडतात आणि पुढे जाऊन मुसंब्यासारखा म्हणजे एखाद्या लांबट अशा फळासारखा हा फणस तयार व्हायला सुरुवात होते। म्हणजे पूर्ण प्रक्रिया जी आपण आजपर्यंत कधी बघितली नव्हती किंवा एवढं निरीक्षणही केलं नव्हतं ते आपल्याला दुर्गा भागवत यांनी अगदी सहजपणे आपल्या पुढे मांडलेलं आहे। अगदी बुंध्यापासून ते धरतात। कधी कधी फळ अर्धे मातीत पण काढले जाते। जे फळ अगदी खोडाच्या पायाजवळ आलेलं असतं, जमिनी लगत आलेलं असतं, ते वाढत वाढत इतकं वाढत जातं की ते कधी कधी जमिनीमध्येच पुरलं जातं। रूपसगंधमय अशा या चैत्र मासाची शोभा झाडावरच्या काही बांधल्या जाणाऱ्या आणि काही बांधल्या गेलेल्या पक्ष्यांच्या घरट्यांनी पूर्णत्वाला येते। चला, खूप सुंदर असं वर्णन लेखिका करता आहेत। काय म्हणतात बघा, रूप स गंधमय। बघा याचा आपण अर्थ घेऊया। रूप र स गंधमय, ओके, असा शब्द तिकडे दिलेला आहे। पहिला आहे शब्द रूप, रस, गंधमय। एकूण 3 गोष्टींनी हा शब्द तयार झालेला आहे। 3 अर्थ आपल्या पुढे सादर झालेले आहेत। चैत्र महिन्याबद्दल, वसंत ऋतू आणि चैत्र महिन्याबद्दल लेखिका काय म्हणतायत की या मासाला सुंदर रूप आहे, रूपाबरोबरच त्याला सुंदर असा रस आहे। रस म्हणजेच काय, सुंदर अशी फळं येतात, रसाळ फळं येतात आणि पुढे दिलेलं आहे गंधमय। पूर्ण वातावरण हे या बहरलेल्या झाडांमुळे गंधमय झालेलं असतं, म्हणून या मासाला अजून एक उपमा मिळालेली आहे, रूप रस गंधमय। ओके, बघा अशा या चैत्र मासाची शोभा वाढवण्यासाठी काही बांधल्या जाणाऱ्या, बघा ज्या वेळेस झाड बहरून येतं, जेव्हा बहर येतो तेव्हा पक्ष्यांना पण आपली घरटी नव्याने बांधण्यासाठी एक प्रकारची त्यांना संधी प्राप्त झालेली असते। त्यांना माहिती असतं कुठलं झाड बहरणार आहे, कुठल्या झाडाला चांगला बहर येणार आहे, मग ते त्याप्रमाणे आपली नवीन घरटी बांधायला सुरुवात करतात। काहींनी बांधलेली असतात किंवा काही बांधायला सुरुवात करत असतात आणि जेव्हा अशी घरटी अशा या भरलेल्या झाडांवर बांधली जातात तेव्हा खऱ्या अर्थाने त्याला रूप प्राप्त झालेलं असतं। बघा ठिकठिकाणी काही लोंबत्या आकाराची, बघा लोंबत्या आकाराची पण काही घरटी, सुगरणीचं घरटं जे आपण बघितलेलं असेल किंवा तुम्ही नसेल बघितलं पण चित्रामध्ये वगैरे बघितलं असेल तर सुगरणीचं जे घरटं असतं ते असं लोंबतं असतं आणि त्याच्यामध्ये ती तिची पिल्लं ठेवत असते। काही लोंबत्या आकाराची तर काही वाटोळी चेंडू सारखी, वाटोळी चेंडू म्हणजे छोटीशी एखाद्या मडक्यासारखी छोटीशी चेंडूच्या आकाराची पण बऱ्याच वेळा आपल्याला घरटी बघायला मिळतात। तर काही पसरट गोल, पसरट एखाद्या तव्यापेक्षा पण थोडीशी पसरट अशी ही काळी कबरी घरटी म्हणजे वसंताच्या चित्रलिपीतली सुंदर विराम चिन्हे वाटतात मला। बघा या वाक्याला खूप मोठा अर्थ आहे, या वाक्याला तुम्ही अंडरलाईन करून ठेवायचे। काय म्हटलंय बघा, अशी ही काळी कबरी, काळी कबरी म्हणजे अशी राखाडी रंगाची, कबरीचा अर्थ राखाडी रंगाची घरटी म्हणजे वसंताच्या, वसंत ऋतूच्या चित्रलिपीतली, आता चित्रलिपी म्हटलेली आहे। आता तुम्ही म्हणाल चित्रलिपी का म्हटलंय वसंत ऋतूला, कारण याच्या मागचा अर्थ असा आहे की त्यावेळेस जो निसर्ग आहे तो निसर्ग इतका सुंदर नटलेला असतो की जणू काही निसर्गाने त्याच्या परिसरामध्ये चित्रांच्या माध्यमातून निसर्गाचं वर्णन केलेलं आहे। पूर्वीच्या काही चित्रलिपीच होती, चित्रांच्या माध्यमातून संदेश दिले जायचे। मग आता निसर्ग पण आपल्याला त्याने बहरलेल्या निसर्गाच्या माध्यमातून आपल्या पुढे संदेश देतो आहे की आमचा निसर्ग केवढा सुंदर झालेला आहे। मग अशा या चित्रलिपीतली विराम चिन्ह वाटतात आहेत। विराम चिन्हांचा वापर आपण केव्हा करतो, जेव्हा आपल्याला कुठेतरी थांबावंसं वाटतं त्यावेळेस आपण त्या विराम चिन्हांचा वापर करत असतो। मग ही जी घरटी आहेत ना बाळांनो, ती घरटी
आपण जेव्हा बघायला जातो, निसर्गाकडे बघायला सुरुवात केली की आपण झाडांचा बहर बघतो, झाडांची फळं फुलं बघत असतो आणि असं बघता बघता अचानक जर समोर एखादं घरटं आलं सुंदर भरलेलं तर आपण थांबतो, आपण त्याच्याकडे निरीक्षण करायला बघतो. सुगरणीचं घरटं दिसलं किंवा एखाद्या सुतार पक्ष्याचं घरटं दिसलं, सुतार पक्ष्याचं घरटं म्हणजे पूर्ण झाडाला होल असतं, आतमध्ये पिल्लं ठेवलेली असतात, म्हणजे अशी वैशिष्ट्यपूर्ण गोष्टी जेव्हा तुम्हाला दिसतात तेव्हा तुम्ही थांबतात, म्हणून याला विरामचिन्ह म्हटलेलं आहे. माधुर्याचा हा थेंब अभिरुचीला पुरेसा वाटतो. बघा, माधुर्याचा, माधुर्य म्हणजे गोडवा, पक्ष्यांचा हा जो काही गोडवा आहे तो निसर्गाची अभिरुची, अभिरुचीचा अर्थ आहे त्याच्याबद्दलची आवड, एक प्रकारचं त्याचा आस्वाद घेण्यासाठी जी काही अभिरुची आहे, आवड आहे, तो वाढवण्यासाठी खरोखरच उपयोगी पडत आहे. आणि म्हणूनच निसर्गाच्या विराट चित्रलिपीचा शोध घेण्यापेक्षा मला या स्थूल विराम चिन्हांकडेच पाहायला जास्त आवडते. बघा, लेखिकेने काय सांगितलंय, आपण निसर्गाच्या शोधात जेव्हा निघतो तेव्हा आपल्या आजूबाजूचा परिसर सोडून देतो आणि जे कधीच बघितलं नाहीये त्याच्या शोधात निघतो. पण माणसाने जर आजूबाजूचा परिसरच बारकाईने आणि अगदी खोलवर जाऊन बघायला सुरुवात केली तर मला नक्कीच असं वाटतंय आणि लेखिकालाही असंच वाटतंय की खरोखर निसर्गासारखा दुसरा मित्र नाहीये, आपला सवंगडी नाही आहे. मग अशी जी काही छोटी छोटी विरामचिन्ह आहेत आपल्या परिसरामध्ये, विरामचिन्ह कुठली, झाडं, घरटी, पक्षी, यांच्याकडे बघा, त्यांना आपले मित्र बनवा आणि निसर्गाचं संरक्षण करा, एवढंच या धड्याच्या अंतिम चरणात मी सांगू शकते. ओके, आता आपण धडा पूर्ण झालेला आहे. आपण थोडंसं स्वमतांकडे वळायचं आहे. अगदी 3 स्वमत आहेत, थोडीशी मी त्याची झलक तुमच्यापुढे सादर करते. स्वमतामध्ये पहिलं आहे, चैत्रातल्या पिंपळाच्या नवपालवीच्या रूपाचे सौंदर्य तुमच्या शब्दात स्पष्ट करा. आता पिंपळाच्या पालवीचे नवरूप सांगितलेलं आहे. मग पिंपळाच्या पालवीचं जे काही पूर्ण वर्णन इकडे दिलेलं आहे की, एक मिनिट, हा, पिंपळाची जी काही पानं सांगितलेली आहेत त्याच्याबद्दल म्हटलंय की गहिऱ्या गुलाबी रंगाच्या पानांच्या रेषी पताका नाचत असतात, जुनी पाने गळतात, नवीन पाने येतात, त्याचप्रमाणे त्याचा काय असतो, खळखळाट खूप असतो, आवाज खूप असतो. पुढे म्हटलंय की जणू काही सुंदर पुष्पांचे गेंदच या झाडावर फुललेले आहेत असे वाटते. इतर झाडांची पालवी फार लहान असल्यासारखी वाटते, परंतु या पानांची सतत सळसळ असते. मग ही जी काही पिंपळाच्या झाडाला आलेली बहराची वैशिष्ट्ये आहेत ती तुम्ही पायरी पायरीने लिहायची आहेत. सुरुवातीला अर्थातच धड्याचं नाव, लेखिकेचं नाव आणि धड्याबद्दल लेखिकेने सांगितलेल्या थोड्याशा गोष्टी या सादर करायच्या आहेत आणि पुढे उत्तर सुरुवात करायची. दुसरं, चैत्र महिन्यातील पक्ष्यांच्या घरट्यांना लेखिका वसंतच्या चित्रलिपीची विरामचिन्हे म्हणतात. या विधानाची सत्यता पटवून सांगा. मी जे आता काही सेकंदांपूर्वी म्हटलेलं आहे तेच इकडे परत आलंय की चैत्र महिन्यामध्ये झाडांना बहर आलेला असतो. जी झाडं थोडीशी वृक्ष झालेली असतात ती बहरून येतात, त्यांची वाढ व्हायला लागते, झाडं ही पूर्ण गच्च भरून जातात. त्यामुळे पक्ष्यांना राहण्यासाठी एक नवीन स्थान निर्माण होतो आणि त्या स्थानामध्ये पक्षी आपली घरटं निर्माण करत असतात आणि ती घरटी आपल्याला इतर वेळेस बघायला मिळत नाही, पण वसंत ऋतूनंतर ती आपोआप बघायला मिळतात. मग आपण निसर्गाकडे एक कुतूहलाने जेव्हा बघायला सुरुवात करतो त्यावेळेस झाडाचं बहर, त्याची फळं, फुलं, पानं, बरोबर यांच्या निरीक्षण करता करता आपण थांबतो कुठे, जेव्हा त्या झाडावरती आपल्याला एक छोटंसं घरटं बघायला मिळतं आणि ते घरटं आपल्याला थांबवतं आणि थांबवतो, म्हणूनच ती निसर्गामधली कोण सांगितली आहे, विरामचिन्ह सांगितलेली आहे. ओके, पुढे वसंत ऋतूशी निगडीत तुमची एखादी आठवण समर्पक शब्दात स्पष्ट करा. आता हा टोटली पर्सनल रिस्पॉन्स आहे, स्व भाषेमध्ये लिहायचं प्रश्नाचं उत्तर आहे. मग आता निसर्ग आणि वसंत ऋतू ह्याच्या संबंधात तुमची जी काही आठवणी असतील लहानपणीच्या, आताच्या, शाळेय जीवनातल्या, त्या तुम्हाला लिहायच्या आहेत. नसतील आठवणी तर तयार करायच्या आहेत आणि वर्णनात्मक भाषेमध्ये लिहायच्या आहेत. बाकीचे जे काही छोटे प्रश्न आहेत, व्याकरण आणि इतर आकृती पूर्ण करा वगैरे, ते तुम्ही तुमच्या पायरीने सोडवायचे आहेत. अडचणी असतील तर विचारायच्या आहेत. थँक्यू.